देवा, अजिंक्य तिकडे सीमेवर असंच शस्त्र घेऊन भारत मातेच्या रक्षणासाठी उभे आहेत. त्यांच्या हातातलं शस्त्र कायम शाबूत राहू दे. बाकी लढायला ते समर्थ आहेतच. शीतल, तेवढा नैवेद्य दाखव ग. शीतल, खर तर दरवर्षी ही सगळी पूजा आजाच करायचा बघ. अगदी पुष्पीच्या शिलाई मशीन पासून ते त्याची सायकल, माझी गाडी, सगळं तोच पुजायचा. रानात जायचा, झेंडूची फुलं आणायचा, हार करायचा, आम्हाला फक्त पूजेला बोलवायचा. आता तिकडे बी त्यानं पूजा केली असेल बघ. होय रे समाधान, तिकडे बी पूजा करतात होय? तर ग, तिकडे बी शस्त्र पूजणारच किती सगळी साहेबंती. केली त्यांनी पूजा. मामा ती बघा. जी जी, बघितलं का? हा होय की, अगं खरंच की. तुझं लगेच फोन बी झाला वाटतं. हो, नाही नाही, त्यांनी फोटो पाठवल्यात. भया, तिकडे बी करतात वय असलं सगळं? तिकडं पण म्हणजे? अगं इकडे भारतातच आहे की तो. मामा, आज अजिंक्यांच्या सरांनी त्यांना सगळ्यांना एक लई भारी गोष्ट सांगितली. काय ग? अजिंक्यांचा मेसेज आलता. ते म्हणले कुठलं बी शस्त्र किंवा बंदूक चालवायला लई ताकद असावी लागते. जेवढी ताकद एक बंदूक चालवायला लागते ना, त्यापेक्षा जास्त ताकद ती न चालवायला लागते. म्हणूनच कधी बी वार करताना लई काळजी घ्यावी लागते. कारण आपण दुसऱ्यांवर वार करतो खरं, पण त्यांना आपल्याला होणारी जखम भरून निघायला लई वेळ लागतो. किती छान सांगितलं ना त्यांच्या सरांनी. खरं तर हे आपल्या सगळ्यांना लागू पडतं बघ. आहे का नाही पुष्पे? ती मला नका सांगू, तुम्हीच देणार ठेवा आणि आवरा लवकर. अहो, आता दसऱ्याच्या निमित्ताने काहीतरी खरेदी करायला नको वय? लग्नाच्या हिशोबाने काहीतरी आणूया की. आणि परत संध्याकाळी देवळात महाआरतीला बी जायचंय. आवरा लवकर. चांगल्या कामाची सुरुवात तुझ्यापासूनच करूया की. ठीक आहे, सोनं घे आणि सोन्यासारखी राहा. काय ग, लय कंबर गेली बाई माझी. आणा इकडे मामा. पोरानो, झाली का रे तुमची खरेदी? झाली. अशी बी लई कुठे करायची होती तवा. त्या त्यांचा कंजूसपणा. काय ग, कंजूसपणा? काय कंजूसपणा? जी बघेल ती ही घ्या, ती घ्या, ती घ्या. पैसे काय झाडाला येते तुझे? पप्पा मम्मी आले बाई तुम्ही. बघू बघू काय काय आणले. अगं काय ग मम्मी, एवढीच खरेदी? तुम्ही माझ्या लग्नाचं बी काय काय आणणार होते ना? त्याचं काय झालं? नंतर जाणार आहे का परत? अगं मला मस्त वाटत होत, पण मला वाटून काय करायचं? तुझ्या पप्पाला बी वाटलं पाहिजे ना. काय हो पप्पा, एवढी एकुलती एक लेक असून बी तुम्हाला खर्च करवा ना वय? अगं, ज्या लग्नाला खर्च करायचा होता तो तर करून झाला ना. तुझं काय बाई आता? त्यात होणारा जावई तो बी एवढा भारी मिळालाय. अगं, आज पातूर ह्या घरातली कुठली तरी पोरगी एवढ्या तालेवार घरात गेली असेल का? काय बाई, हे लग्नानं फार घरादाराला येडे केले. काय कुणाची लग्न होतात का नाही? अगं पण मग म्हणून काय माझ्या लग्नाची तयारी बी करायची नाही का? अहो जयश्री, तसं नाही.
अजून सगळं व्यवस्थित ठरलं की सगळी तयारी एकत्र करता येईल असं म्हणायचं असेल त्यांना. म्हणजे कसं ते बरं पडेल ना. हा तसंच असेल. हिला काय सगळ्यांच्या मनातलंच कळतं ना. तू कशाला काळजी करतीस जेडे, तुझं लग्न जोरातच होणार आहे, जोरात. आणि आता तर काय बाई, आमचा भाचा बी लागलाय नोकरीला. चांगला महिन्याच्या महिन्याला पगार घेतोय मोजून. होय हो, मी काय म्हणती, जरा त्यांना फोन करून विचारा की मामे बहिणीच्या लग्नाला किती खर्च करणार म्हणून. पुष्पे तू जरा गप बसतीस का? हा, बाहेर ना आलो की लगेच तुझी कॅसेट टाकलीस वय. बाहेर ना आलं की बोलायचं नाही, घरात असताना बोलायचं नाही. एवढंच होतं तर ह्यांना मुख्यच पोरगी नाही वे बघून द्यायची होती जीजी. अगं पुष्पे, तो काय म्हणतोय समजून घे की. त्याला असं म्हणायचं आहे की आजाला तर कसं विचारावं. आताच ते नोकरीला लागलाय, आता त्याचा त्याला संसार नाही का? आता आमचा संसार सांभाळून त्यांना काय हवं काय नको ते बघितलंच ना आम्ही. आणि तसं बी हे काय आता सौत राहतात वे तवा. अगं तसं नाही पुष्पे, पण त्याचं त्याला बी काहीतरी असेल का नाही? अहो जीजी तसं काय नाही. आता आपण सगळेजण एकत्र कुटुंबात राहतो म्हणल्यावर सगळ्यांसाठीच आहे त्यांचा पगार. नशीब तू म्हणलीस तरी ह्या घरावर जेवढा हक्क जयश्रीचा आहे का नाही तेवढा त्यांचा बी आहेच की, आहे का नाही हो? हा मग त्याच हक्काने मी विचारा म्हणती. बर बघू, विचारू आपण. तुझा पाणी अंदाजा. हा असं म्हणूनच तुम्ही विषय टाळता बघा. आता अजिंक्य आपलीच नाहीत का? लय लय तर काय म्हणत्याल, जमणार नाही म्हणत्याल. पण म्हणून काय आपण ती मनात ठेवणार आहे वेतवा? अगं पुष्पे, कशाला उगाच काहीतरी मनात धरून बसलीस? आता मी काय 4-5 तोळ सोनं घ्या म्हणती वेतवा? निस्ता हॉलचा खर्च कपड्याचं तेवढं बघितलं का नाही, लय झालं बघा. बस दुसरं काय सुद्धा नको. तुम्हाला काय पटत नसेल तर राहू दे, मी आपलं बोलली नुसतं. बर बोलू बोलू आपण. शीतल, जाग जरा पाणी घेऊन ये. हा बोला आई नवलाई आई मर्याईच्या नावानं. हा गुरुजी या. तर मंडळी, सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपल्या गावची यात्रा सुरू होईल. त्याचबरोबर नवलाई देवीची पालखी सुद्धा निघेल. सर्वांनी शांततेत पालखीत सहभागी व्हा. गर्दीत काय अनुचित प्रकार घडणार नाहीत याची काळजी घ्या. आपल्या जत्रेचा आपण सर्वांनी आपल्या आलेल्या पाहुण्यांसोबत अगदी मनसोक्त आनंद लुटूया. आणि आता सोनं लुटूया. बोला पुंडलिका वरदे. हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.
टॅलेंट दर्द होतो रे आम्हाला. भैया आपण दवाखान्यात जाऊयात का मग? ए नॉनसेन्स, तसला दर्द नाही काय. हा दर्द होतोय आणि ह्या दर्दवर डॉक्टर पण काही इलाज करू शकत नाही. लुक शीतल, कसली गोड दिसते रे ती. एवढं सुंदर कधी कोण असतं का? तुला सांगतो टॅलेंट, आमचं जर का लग्न झालं असतं ना तर जोडीनं पूजेला बसलो असतो. आम्ही ना त्यांना शालू पण गिफ्ट केला असता, सेम आमच्या रंगाच्या कपड्याचं मॅचिंग. हा भैया तुम्हाला कसं कळत नाही? लुक ॲट जयश्री. काय जयश्री काय? वन अँड ओनली शीतल. देवा, ओनली शीतल. आई, मागच्या वर्षी पत्र गप उगाच काहीतरी बोल नको. काय बी फरक नाही पडलाय मागच्या वर्षी बी आणि ह्या वर्षी बी. हे घे, सोनं घे आणि सोन्यासारखी राहा. अगास शितले, तू मागच्या वर्षी बी आमची मुलगी होतीस आणि इथनं पुढे कायम आमचीच मुलगी राहणार आहेस. हे घे, सोनं घे आणि सोन्यासारखी राहा. तू बी सोनं घे आणि सोन्यासारखी राहा. अगास सोनं घे सोन्यासारखी राहा. मी जरा आलेच. अक्का, आज आपली शितली किती छान दिसते ना. काय होत आहे? भाई ग बाई, आज काय बोल नगस. आपलीच नजर लागायची तिला. पोरीची दुष्ट काढायला पाहिजे बघ. होय, थांबा मी बोलवून आणते. पुष्पाताई, सोनं घ्या आणि सोन्यासारखं राहा. तुम्ही बी सोनं घ्या आणि सोन्यासारखंच राहावा. आज अजिंक्य असते ना तर अगदी लक्ष्मीनारायण सारखा जोडा दिसला असता बघ शोभून. काय त्यांना एवढं आर्मी जायची हाऊस कुणाला माहित बाई. सोनं घ्या आणि सोन्यासारखं राहा. आता पहिलं वर्ष म्हणून एका तर कोणाला दोघं एकत्रित आहेत का? अक्का असू दे, ती कशाला काढताय आता. आणि गणपतीला गेली होतीस ना तिकडं. शितले, अक्का बोलवते. चल. आले. अगं ती आहेच की, पण आता गावची जत्रा आहे ना तर जोडीनं पाया पडायचं असते पालखीला. आहे, आम्ही कायम एकत्रच असतोय. किती समजूतदार आहे बघ माझी लेक. मामा, सॉरी बर का, तुम्हाला आता फादर इन लॉ म्हणलं पाहिजे. सोनं घ्या, सोन्यासारखे राहा. पाय पडतो. अहो राहू द्या. हे घ्या, सोनं घ्या, सोन्यासारखे राहा. आणि आमच्या जयडीला तेवढं जपा. मामा, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. आम्ही आमच्या जीवापेक्षा जास्त जपू. मामी, ती काय तिकडे. तुम्हाला सांगते, कधी म्हणून काय बी कमी पडू देणार नाहीत म्हणल्यात बघा. आता तसं गावात असं स्थळ येतच नाही का. आणि आता त्यांच्याशी लग्न झालं का नाही म्हणजे तिच्या आयुष्याचं सोनच झालं म्हणायचं. अहो तुम्हाला सांगते,
मला बी म्हणतात की तुम्ही काय बी करू नका, अजिबात काम करू नका, ती जी काय हाय का नाही माझं बी बघतो म्हणतात. त्यांना भेटून आलो मी. गुरुजी, सोनं घ्या, सोन्यासारखे राहा. बापू, सोनं घ्या, सोन्यासारखे राहा. मी आलो, भेटून आलो. आता तुम्ही सांगा, असं स्थळ शोधून मिळतं का? काय हो उषा बहिणी? होय, ते बी आहेच की. मामी म्हणलं आधी मामीनं जाऊन सोनं द्यावं. तर काय आमच्या आईसाहेब इथं नाहीत. आमच्या आईच्या ठिकाणी तुम्हीच. सोनं घ्या आणि सोन्यासारख्या राहा. अहो राहू दे राहू दे. अहो तुम्ही म्हणले ते आता आलं सगळं. मी आता ह्याच नीतीच सांगत होती. एवढा सोन्यासारखा जावई मिळालाय मला. अहो देवीच पावली म्हणायची. आम्हाला पण पावले म्हणायची. जयश्री, घ्या सोनं घ्या आणि सोन्यासारख्या राहा. तुम्हाला बी घ्या, सोन्यासारखे राहा. जीजी, सोनं घ्या, सोन्यासारख्या राहा. बया जेडे, कुठं पुण्य केलतस म्हणून असा नवरा मिळाला बाई तुला. मामी, मी आलो जरा. बर या. हा, सिस्टर इन लॉ, सोनं घ्या, सोन्यासारख्या राहा. काय म्हणणार नाही का? टेक गोल्ड, गिव लाईफ लाईक गोल्ड. काय म्हणला का? नाही म्हणलं, आज दसरा आहे, विजयादशमी आहे. आजच्या दिवशी रावण दहन बी असतंय, एवढं ध्यानात ठेवा. काय जयश्री? रावण तर रावण, नाही तुला माझ्या लंकेत नेलं तर बघच.